नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. रॉयल ऋषी इंग्लिश शेतकरी ह्या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो, मनापासून. तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. जर आपल्याला सोपी पद्धतीने शेळी पालन करायचं असतं मित्रांनो, तर सोपी पद्धत अशी आहे की आपली शेळी पालन करणं सोपं आहे मित्रांनो. पण पहिल्या गोष्टी आपल्याला प्रयत्न करावा लागतात मित्रांनो. आधी खिशामधून पैसे टाकावं लागतात, मग शेळीपालन सक्सेसफुल होणार आहे मित्रांनो. तसं शेळीपालन आपले जमणार आहे मित्रांनो. कंपनीपेक्षा आपल्याला खूपच पैसा आहे मित्रांनो. एका शेतकरी म्हणतो मित्रांनो, शेतकऱ्याची शेळीपालन म्हणजे मित्रांनो खूपच मोठी संपत्ती. आपली कंपनीपेक्षा आपल्याला जास्त मित्रांनो एका म्हणजे एका गाईमध्ये आणि एका शेळीपालनमध्ये भरपूर पुरत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आज याची माहिती देणार आहे की शेळीपालन कोणत्या पद्धतीने करायचं आणि कसं करणार आहेत, आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्या शेळ्या दिसत असेल तर आपण एका शेळीपासून किती शेळ्या तयार केल्या आणि कोणत्या पद्धतीने केल्या त्या आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पुरा बघा. तर मित्रांनो, पहिले शेळी पालन करण्यासाठी आपल्याला पहिले असते आपले पैसे, म्हणजे आपल्याकडं पैसे पाहिजे. पैसे असले तर शेळी पालन होणार. तर मित्रांनो, पहिले पैसे असताना आपल्याकडे पहिले काय असतं, पैसे खिशात पाहिजे. खिशात जर पैसे असले तर आपण पैसे जर असले मित्रांनो आपल्याकडं, तर आपल्याला पहिले एक शेळी घ्यावं लागेल. शेळी घेतल्याच्या नंतर आपल्याला तिचा सांभाळ करावा लागेल मित्रांनो, तरच आपली शेळी सक्सेसफुल होईल. तर कसं मित्रांनो, आपल्याला एकदा आधी पैसे पाहिजे आपल्याजवळ, आणि पैसे घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिले एका शेळी घ्यायची आहे मित्रांनो, आणि बाजारात जाऊन एक शेळी विकत घेऊन आणायची आहे मित्रांनो. आणि आणल्याच्या नंतर आणि तिचा पालपोस कसा करायचा ते आज आपण सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिली शेळी आपण आणली आणि पैसे पण दिले, आणि आता आपण शेळी घरी घेऊन आलो. तर मित्रांनो, तिचा सांभाळ कसा करायचा, कसे सांभाळायचे आणि एका शेळीपासून किती पैसे बनत असतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग मित्रांनो, आता आपण सांगू. तर मित्रांनो, आपली एक शेळी आणली होती आपण. ती आणली होती मित्रांनो 5,000मध्ये. 5,000मध्ये आणली होती पाठरू. तर मित्रांनो, आणल्याच्या नंतर तिच्यामध्ये आम्हाला इथला नफा आला की काय सांगू तुम्हाला. आम्ही त्याच्यावरती 2 गावड्या पण घेतल्या आणि एक गाडी पण घेतली. तर कसं मित्रांनो ते सांगणार आहे तुम्हाला आज. तर मित्रांनो, पहिली गोष्ट असं आहे की आपण शेळी आणत असताना बारीकसं पिल्लू जर आणलं मित्रांनो, आणि पिल्लू आणल्याच्या नंतर आपल्या शेजारी पाजारी बकऱ्या असतात समजा, त्यांच्यामधला जर बोकड्या असला तरी पण आपली बकरी ती बारीकसं पाठरू लागू शकतात. तर मित्रांनो, पहिले माझं असं म्हणणं आहे की जे आपले हे बकऱ्या असतात की आपण एक बारीकसं पाठरू आणायचं मित्रांनो बाजारातून. आणल्याच्या नंतर त्याचं मस्तपैकी त्याचा सांभाळ करायचा. म्हणजे कसं, कुट्टी आणायची, भूस आणायचं, मस्तपैकी घास लावायचा. तर मित्रांनो, एका पाठीपासून आपण 50 बकऱ्या बी तयार करू शकतो. तर ते आज कसं बनणार मित्रांनो, तुम्ही म्हणशाल कसं तयार करणार, ते आज मी सांगणार आहे. तर व्हिडिओवरती पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ते कसं करणार आहे ते आपण आज सांगणार आहे. तर चला मग जाऊ पुढं. तर मित्रांनो, ही बघत आहात तुम्ही ती बकरी मागाची ती मुतत आहे बघा. ते बकरी मित्रांनो आम्ही आणली होती 5,000मध्ये. म्हणजे 5,000मध्ये बसली होती, पाठ होती मित्रांनो लहानची. आणि आता तिच्यापासून आम्ही एक गाय पण घेतली आणि गाडी पण घेतली आहे शेळ्यावरती. तर मित्रांनो, जर तुम्ही शेळ्यामध्ये जर घुसले तर भरपूर पैसा आहे मित्रांनो. याच्यामध्ये महागाईचं काम राहणार नाही. त्याच्यामुळे म्हणतो मित्रांनो की शेळ्यामध्ये खूपच पैसा आहे. त्यांना एक बारीकसं पाठरू आणायचं, लावल्यानंतर ते खूपच पिल्ले देत चालत असतं मित्रांनो. हळू त्याच्यापासून दुसरीपासून तिसरीपासून चौथी, 5वी. तर मित्रांनो, असे करता आमच्याकडे आता बनलेलं आहे 3 म्हणजे शेळ्या. तर मित्रांनो, मी तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवू शकत नाही. एक शेळी आपली इकडून बसलेली आहे. तर मित्रांनो, आमचे असे बनवून बनलेलं आहे 3 शेळ्या. तर आमची आता तरी 5 महिने झालेला आहे मित्रांनो. तर बघू शकतात ती पाठ बी आता बकरी वय होत आली मित्रांनो. त्या 12 आणि 2-3 वर्ष झाले असेल त्या बकरींना आणून, आणि तिचा आता मस्तपैकी तिनं खूप दिलेलं आहे. आणि मित्रांनो, तिला आता विकायचं आहे आम्हाला. आणि असेच शेळी पालन करत असतो आम्ही. एका लहानची पाठरी घेत असतो आणि त्याच्याकडून खूपच धन बनत असतो. तर मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे की आपल्या कंपनीपेक्षा आणि एखाद्या जॉबपेक्षा आपली सोपी पद्धत म्हणजे आपली शेळ्या आहे मित्रांनो.
कष्ट करायचे तर शेळ्यामध्ये करा. तर मित्रांनो एवढा खर्च पण लागत नाही. तर मित्रांनो आपल्याकडं रान असतं, घास असतो, एखादं जंगल जर असलं मित्रांनो नुसतं शेळ्या घेऊन जायच्या. तर आपण मित्रांनो 2-3 महिन्यातच शेळ्यांना बोकडे नाही दिले तर आपण 2-3 महिन्यातच मोठा पैसेवाला नाही झालो तर मी ह्या व्हिडिओमध्ये बसणार नाही मित्रांनो. तर आपण मोठी कारपी घेऊ शकतो, काही पण घेऊ शकतो. तर मित्रांनो असंच म्हणतो की आपल्याकडे शेळीपालन करणं सोपं आहे. तर करत राहा. शेळीपालनमध्ये खूपच पैसा आहे. तर आपलं जमलं तर करा, तर नाही जमलं तर आपला एक ढोरांचा व्यवसाय बी पण चांगला आहे मित्रांनो. तर आपण ते दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे, व्हिडिओमध्ये आणणार नाही. तर बघू शकता तुम्ही आता आपल्या शेळ्या किती तयार झालेल्या आहे. 2 बोकडे आणि 1 पाट आहे मित्रांनो. आणि आता अशीच असंच पुढं जातात आम्ही आता आमच्याकडं पण मोठा एक हे बनवणार आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा मित्रांनो तुम्हाला माझ्याकडून तेव्हा बोलल्याने गेलं तुम्हाला लागणार म्हणजे खुरोडा. तर मित्रांनो त्यांना लागत असतं बांधण्यासाठी खुरोडा. आपल्या चिचाखाली असतात, त्याच्यामुळं आपण काही इथं बांधत नाही. तर मित्रांनो आपला खुरोडा म्हणजे तिकडा आहे. तर मित्रांनो आपल्याला एक खुरोडा तयार करायचा आहे. त्यांसाठी मस्त त्यांना घास बांधायचा, तरच आपल्या बोकड्या आणि बकऱ्या मित्रांनो 2-3 महिन्यातच आपली बोकडे मस्तपैकी भारी दिसन आणि इकाला येईल आणि मस्तपैकी आपल्या बोकड्यांचा पैसा येईल. तर मित्रांनो असेच आपण शेळीपालन नक्की करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा. तर चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.